कम्युनिटी हेल्थ वर्कर उम्मीद और इलाज का संदेश लेकर आते हैं। तो स्पाइन फाउंडेशन ने गढ़चिरौली में एक अनूठी पहल की शुरुआत की है, MPU कैंप, जिसका उद्देश्य गांव-गांव तक मोबाइल फिजियोथेरेपी सेवाएं पहुंचाना है। इस पहल के तहत हम स्थानिक स्वास्थ्य कार्यकर्ताओं को विशेष प्रशिक्षण देते हैं। इनमें शामिल है कम्युनिटी हेल्थ वर्कर्स, जो स्पाइन की समस्या से जूझ रहे लोगों की मदद में अहम भूमिका निभा रहे हैं। ये स्वास्थ्य कार्यकर्ता न केवल अपने गांवों में इलाज की सुविधा पहुंचा रहे हैं, बल्कि अपने समुदाय की सेहत और खुशहाली में बड़ा बदलाव ला रहे हैं। द स्पाइन फाउंडेशन इन्हें समर्थ बना रहा है ताकि ये अपने लोगों के जीवन को बेहतर बनाने में अपना योगदान दे सके। आइए सुनते हैं एक ऐसे ही प्रेरणादायक कम्युनिटी हेल्थ वर्कर की कहाणी। आरोग्य दूताचं नाव म्हणजे मी माझं पूर्ण नाव लिहिणार, त्यानंतर माझ्याकडे जो पेशंट आला आहे त्या पेशंटचं पूर्ण नाव, पेशंटचं गाव, पेशंटचा मोबाईल नंबर आणि तारीख, म्हणजे कधी माझ्याकडे आलेले आहे, आणि पेशंटचं वय, म्हणजे पुरुष असेल पुरुष, स्त्री असेल तर स्त्रीवर मग मी गोलाकार करणार। त्यानंतर त्याची मुख्य तक्रार विचारणार, जसं आता हा खांद्याचा फॉर्म आहे, तर आता म्हणजे त्याला दुखणे आहे, फक्त म्हणजे खांद्याचं दुखणं आहे की खांदा जखडलेला आहे। आता माझ्याकडचा हा पेशंट दोन्ही होता, त्याला जखडण पण होती आणि दुखणं पण। मी याला राऊंड केलेला आहे आणि अति धोक्याचे चिन्ह विचारायचे आहे, जसं दुखणाऱ्या हाताने एखादी वस्तू उचलता येते का, तर तो हो म्हणाला, जर नाही असता तर तो रेड फ्लॅग असता, म्हणजे मी त्याला समोर फॉर्म भरला नसता आणि प्राथमिक रेफरन्स स्लिप दिली असती। हा खूप जास्त होत होता, म्हणजे त्यांना असा हात असा उचलून म्हणजे गड पलटायचा असला तर होत होता। तर ती आणि मानेच्या मागे हात नेऊन दाखवा तर हलकासा दुखतो म्हणायचे तेव्हा। नंतर रोजची कामे, कपडे, तर ते रोजची कामे म्हणजे जेवण वगैरे नाही बनवू शकत जेंट्स असल्यामुळे, पण कोणती आता अदर काही थोडं उचल वगैरे असं नाही का, तर हलकंसं दुखतो म्हणाले, म्हणजे तर थोडं लिहिलं, म्हणजे त्यांनी थोडं असं विचारलं, थोडं, मध्यम की जास्त। आणि पाठीमागे स्वतःच्या कमरेला हात नेताना तेव्हाही थोडा, कपडे शर्ट म्हणजे कपडे वगैरे घालताना त्यांना काहीच त्रास नव्हता व्हायचा, शर्टाची बटन वगैरे लावायला, एखादी वस्तू उंच जागेवर ठेवताना म्हणजे जसं आता थोडं उंचवर ठेवायचं असेल दोन्ही हाताचं करून तर हलकंसं दुखायचं, आणि 5 किलोपेक्षा जास्त वजन ते उचलू शकत होते। तर दुखणे आहे का, खांदा जखडलेला आहे, तर त्याला दुखणे पण होते आणि हलकंसं जखडण नसल्यामुळे नाही का, तर ते तिथे आता मी दोन्ही याला राऊंड केलेलं आहे। आणि खांदा दुखीचे स्वरूप, तर खांदा जर 1 महिन्याच्या वरील असेल तर ते जुने दुखणे, आणि 1 महिन्यापर्यंत जे असेल ते नवीन दुखणे, तर जुने दुखणे होते। पेशंटला लावण्यात आलेली मशीन, त्याला विचारलं म्हणजे खांदा तुझा कुठून कुठपर्यंत दुखत आहे, तर त्याने एका जागेवर इथे इतक्या सांगितलं असतं तर मी त्याला अल्ट्रासाऊंड लावले असते, पण त्याचा खांदा ह्या साईडला आणि म्हणजे इकडून असा दुखत असल्यामुळे मी टेन्स लावण्याचा म्हणजे हे केला, तर टेन्स लावलेला त्याला। आणि पेशंटला दिलेली औषधी, माझ्याकडे 3 प्रकारच्या औषधी आहे, आयब्रुफ्रेन, पॅरासिटामॉल, डायक्लोफिनॅक, पण त्याचं वय 40 होतं आणि जुनं दुखणं होतं, त्यामुळे मी त्याला डायक्लोफिनॅक टॅबलेट दिलेली आहे। आणि नवीन असतं तर आयब्रुफ्रेन दिली असते, आणि 45 पेक्षा वय जास्त असतं म्हणजे 46 सुद्धा असतं, तर मग मी पॅरासिटामॉल दिली असते। त्याचे योगासन करून घेतले का, आता आपल्याकडे आले मशीन वगैरे लावून झाल्यावर आपण याच्याकडून योगासन करून घेतो, एक्सरसाइज म्हणजे 10-10 वेळा पूर्ण त्याचे सर्व खाल्ल्याचे फॉर्म आणि व्यायाम त्याचे चार्ट आहे, हे 5 माझ्याकडे, ते 5 व्यायामचे चार्ट, आणि हे अल्ट्रासाऊंड मशीन, टेन्स मशीन, जेल, सॅनिटायझर, कॉटन आहे, आपलं काय म्हणते रोल ऑन, आणि 3 प्रकारचे टॅबलेट्स आहे, इब्रुफेन, ही डायक्लोफिनॅक आणि ही पॅरासिटामॉल, आणि डायक्लोचं जेल आहे अल्ट्रासाऊंडसाठी, सॅनिटायझर, आणि ज्यांना म्हणजे सिग्नेचर नाही तर त्याचं थंब घ्यायसाठी म्हणजे अंगठा बनवण्यासाठी, आणि हे स्टॉक बुक पण आहे, रेफरन्स स्लिप पण आहे, आणि हे यावरचे म्हणजे नोंदणी करून ठेवतं माझ्याकडे किती पेशंट आले आहे, काय आले आहे, रिस्पॉन्स पण आहे। सगळे 7 दिवस येतात ते, हां, त्यातले काही आले 7 दिवस, काही पेशंट असे आहे की 2-3 दिवस किंवा 5 दिवस कसे आलेले, पण बरं वाटतं, हां बरं वाटतात। 1-2 मग काही नाही वाटलं तर त्यांना म्हणजे हॉस्पिटलसाठी रेफर केलेला आहे, दुय्यम रेफरल वगैरे।